नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आणि आज दिनांक 18 जुलैच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया महत्त्वपूर्ण अशा चालू घडामोडींना. पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न असणार आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने. प्रश्न असेल की नुकतेच प्रकाशित स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मध्ये कोणत्या शहराने प्रथम क्रमांक पटकावला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी. इंदोर या शहराने स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 चे जे नुकतेच आकडेवारी आलेले आहे त्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर नुकतंच जे आपल्या भारताच्या राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या स्वच्छ सर्वेक्षण जे काही पुरस्कार आहे त्याचं वितरण हे करण्यात आलेलं आहे. आणि ही जगातील सर्वात मोठी अशी स्वच्छता सर्वेक्षण आहे मित्रांनो. हे सुद्धा आपल्याला मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. यामध्ये टॉपवर कोणती शहरं राहिलेली आहेत तर ते आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यावर हमखास येणाऱ्या परीक्षांमध्ये प्रश्न येणार म्हणजे येणारच. म्हणून आपल्याला ही सर्व काही जी रँकिंग आहे किंवा प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक कोणत्या शहरांचा आहे ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर प्रथम क्रमांक पटकावलेला आहे इंदोर या शहराने आणि हा शहर सलग 8व्यांदा प्रथम क्रमांकावर राहिलेला आहे. दुसरा क्रमांक आहे गुजरात राज्यातील सुरत या शहराचा. तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रातील शहर आहे नवी मुंबई. हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. स्टार करून ठेवायचं आहे. यावर आपल्याला प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. त्यानंतर 10 लाख पेक्षा अधिक लोकसंख्या असणारे जे काही शहर आहेत त्यांच्या कॅटेगरीमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे गुजरातमधील अहमदाबाद या शहराने. 3 ते 10 लाख लोकसंख्या असणारे जे काही शहर आहेत त्यामध्ये प्रथम क्रमांकावर नोएडा आणि दुसऱ्या क्रमांकावर चंदीगड हे शहर राहिलेलं आहे. त्यासोबतच आपल्याला महाराष्ट्राची कामगिरी कशी राहिलेली आहे यावर सुद्धा एक नजर टाकायची आहे. पिंपरी चिंचवड जे काही शहर आहे ते देशामध्ये 7व्या क्रमांकावर आलेलं आहे. सांगली जिल्ह्यातली जी विटा पालिका आहे तिने सुपर स्वच्छ लीग मध्ये 20,000 ते 50,000 जी काही लोकसंख्या गट असतं त्यामध्ये देशात अव्वल स्थान पटकावलेलं आहे. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आहे कराड नगरपालिका. तिने 50,000 ते 3 लाख लोकसंख्या असणाऱ्या गटामध्ये देशात दुसरा क्रमांक पटकावलेला आहे. हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत महाराष्ट्राशी संबंधित. ते आपल्या परीक्षांमध्ये विचारले जातात. ते आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे नुकतेच ICCचे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए. संजोग गुप्ता हे ICCचे नवीन CEO बनलेले आहेत. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर हे जे काही संजोग गुप्ता आहेत ते ICCचे नवीन CEO अर्थात मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे. या अगोदर ते जिओ स्टार स्पोर्ट जे आहे त्यामध्ये ते CEO होते. आणि आता जे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल अर्थात ICCचे ते नवीन CEO बनलेले आहेत. ही नियुक्ती आपल्यासाठी महत्त्वाची आहे. ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच ICCचे नवीन अध्यक्ष सुद्धा जय शाह नुकतंच 1 वर्ष अगोदर बनलेले आहेत, जे की सर्वात तरुण अध्यक्ष आहेत. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच इतर काही महत्त्वाच्या नियुक्त्या आहेत ज्या आपल्या परीक्षांमध्ये विचारल्या जातात, त्या सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. तर पहिली नियुक्ती आहे महाराष्ट्र राज्य संबंधित महाराष्ट्राचे राज्य मुख्य सचिव बनले आहेत राजेश कुमार मीना. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा बनल्या आहेत विजया रहाटकर. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर. महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक आहेत रश्मी शुक्ला. महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक आयुक्त आहेत दिनेश वाघमारे. केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त आहेत ज्ञानेश कुमार. सर्वोच्च न्यायालयाचे नवीन सरन्यायाधीश बनले आहेत न्यायमूर्ती भूषण गवई. यांचा क्रमांक लक्षात ठेवायचा आहे. 52व्या क्रमांकाचे हे सरन्यायाधीश आहेत. त्यानंतर आहेत इस्रोचे नवीन अध्यक्ष व्ही नारायणन, जे की 11व्या क्रमांकाचे आहेत. RBIचे नवीन गव्हर्नर बनले आहेत संजय मल्होत्रा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ आवडला तर कृपया करून व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच ही जी काही माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत ती जर तुम्हाला आवडत असेल, तुम्हाला वाटत असेल की आपल्या परीक्षेच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण असं कॉन्टेंट आहे, माहिती आहे, तर कृपया करून आपल्या चॅनलला, आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. आशिया खंडातील सर्वात मोठे जंगल सफारी कोणत्या राज्यात बनवले जाणार आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत.
याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, हरियाणा या राज्यामध्ये आशिया खंडातील सर्वात मोठी जंगल सफारी बनवली जाणार आहे. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर हरियाणा या राज्यामध्ये आशिया खंडातील सर्वात मोठी जंगल सफारी बनवली जाणार आहे. हरियाणा राज्यामध्ये जे काही अरावली पर्वतरांगा गेलेल्या आहेत त्या क्षेत्रामध्ये हे जंगल सफारी बनवलं जाणार आहे आणि याचं एकूण क्षेत्रफळ 10,000 एकर एवढं असणार आहे. हे सुद्धा आपल्याला पॉइंट लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच अशाच प्रकारचा अजून एक पॉइंट लक्षात ठेवायचा आहे आपल्याला वनतारा विषयी, जे की रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स फाउंडेशन जे आहे त्यांनी स्थापन केलेलं आहे. ते एक मोठं प्राणी बचाव संवर्धन पुनर्वसन केंद्र आहे आणि हे गुजरात राज्यामधील जे काही जामनगर जिल्हा आहे त्या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे. ज्या ठिकाणी रिलायन्स जामनगर रिफायनरी आहे त्या ठिकाणीच त्या क्षेत्रामध्ये हे वनतारा बनवण्यात आलेला आहे प्राण्यांच्या पुनर्वसन संवर्धनास संबंधित. तर हे सुद्धा महत्वाचा असा प्रकल्प आहे. यावर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. याचा विस्तार 3,000 ते 3,500 एकर एवढ्या जागेमध्ये आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल 2025चा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार कोणत्या भारतीयाला देण्यात आला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, वर्षा देशपांडे यांना नुकतंच युनायटेड नेशन्सचा लोकसंख्या पुरस्कार देण्यात आलेला आहे. हा सुद्धा महत्वाचा पुरस्कार आहे. एका महाराष्ट्रीयन व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात आल्यामुळे ते आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर 2025चा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार वर्षा देशपांडे यांना देण्यात आलेला आहे. हा पुरस्कार त्यांना का देण्यात आला? तर लोकसंख्या प्रचारासाठी तसेच लिंग निवड, गर्भपात रोखण्यासाठी त्यांनी मागील 3 दशक यावर काम केलेलं आहे. त्याचा सन्मान म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यासोबतच आपल्याला काही महत्त्वाचे पुरस्कार लक्षात ठेवायचे आहेत. तर महाराष्ट्र भूषण 2025चा नुकतंच देण्यात आलेला आहे राम सुतार यांना. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025चा बानू मुश्ताक यांच्या हार्ट लॅब या कादंबरीसाठी देण्यात आलेला आहे. साहित्य अकादमी मराठी युवा साहित्याचा पुरस्कार प्रदीप कोकरे यांच्या जी कादंबरी आहे खोल खोल दुष्काळ डोळे याला देण्यात आलेला आहे. साहित्य अकादमी मराठी बाल साहित्याचा पुरस्कार डॉक्टर सुरेश सावंत यांचे जे काही लेखन आहे आभाळमाया त्याला देण्यात आलेला आहे. लता मंगेशकर पुरस्कार 2025चा जो की मास्टर दीनानाथ मंगेशकर जे स्मृती प्रतिष्ठान आहे त्याच्याकडून दिला जातो, तो पुरस्कार कुमार मंगलम बिर्ला जे की प्रसिद्ध उद्योगपती आहेत त्यांना देण्यात आलेला आहे. आणि महाराष्ट्र शासनाचा सुद्धा अशाच प्रकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर नावाने एक पुरस्कार आहे. ते महाराष्ट्रीयन व्यक्ती भीमराव पांचाळे जे की ज्येष्ठ मराठी गझल गायक आहे त्यांना देण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे सरस्वती सन्मान 2024चा महामहोपाध्याय साधू भद्रेश दास यांना देण्यात आलेला आहे. त्यांच्या स्वामीनारायण सिद्धांत सुद्धा या साहित्यासाठी. हे काही महत्वाचे पुरस्कार आहेत जे आपल्या परीक्षेसाठी महत्वाचे आहेत. यावर येणाऱ्या परीक्षांमध्ये हमखास प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. त्यानंतरचा प्रश्न असेल रेल्वे सुरक्षा दल अर्थात RPFच्या पहिल्या महिला संचालक कोण बनल्या आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, सोनाली मिश्रा या रेल्वे सुरक्षा दल अर्थात RPFच्या पहिल्या महिला संचालक बनलेले आहेत. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर सोनाली मिश्रा या RPFच्या पहिल्या महिला महासंचालक बनलेल्या आहेत. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की यापूर्वीचे RPFचे महासंचालक कोण होते? त्यांचं नाव होतं मनोज यादव आणि आता नवीन महासंचालक बनले आहेत सोनाली मिश्रा. त्यासोबतच महत्वाच्या पदांवरील ज्या महिला आहेत त्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. त्या सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर अंजू राठी राणा या पहिल्या महिला विधी सचिव बनल्या आहेत. लेफ्टनंट आस्था पुनिया पहिली महिला भारतीय नौदलाची लढाऊ पायलट बनलेली आहे. यशस्वी सोलंकी राष्ट्रपतींच्या या पहिल्या महिला नौदल ADC बनल्या आहेत. रश्मी शुक्ला महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक बनल्या आहेत. पूनम गुप्ता या RBIच्या डेप्युटी गव्हर्नर बनल्या आहेत. द्रौपदी मुर्मू या भारताच्या राष्ट्रपती आहेत ज्या की भारताच्या पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती आहेत. निर्मला सीतारामन ज्या की केंद्रीय अर्थमंत्री आहेत. या काही महत्वाच्या पदांवर महिला सध्या कार्यरत आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे 2025च्या विम्बल्डन पुरुष एकेरीचा विजेता कोण ठरला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, जेनिक सिनर हा नुकताच 2025च्या विम्बल्डन टेनिस जी काही स्पर्धा आहे त्याचा विजेता ठरलेला आहे. त्याविषयी पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर जी काही विम्बल्डन 2025ची स्पर्धा आहे त्याच्या पुरुष एकेरीचा विजेता ठरला आहे इटलीचा
जेनिक सिनर आणि उपविजेता ठरलेला आहे कार्लोस अल्कराज. तसेच महिला एकेरीची विजेता ठरलेली आहे पोलंडची इगा स्विॲटेक आणि उपविजेती अमांडा अनिसिमोवा. त्यासोबतच अजून 2 स्पर्धा सुद्धा झालेल्या आहेत. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा झालेली आहे. त्यामध्ये पुरुष एकेरीचा विजेता ठरला आहे जेनिक सिनर, जो की इटलीचा आहे. महिला एकेरीची विजेता ठरली आहे मॅडिसन कीज, ही अमेरिकेची आहे. फ्रेंच ओपन सुद्धा झालेली आहे. त्याचा पुरुष एकेरीचा विजेता आहे कार्लोस अल्कराज, जो की स्पेन या देशाचा आहे. महिला एकेरीची विजेता कोको गॉफ, जी की अमेरिका या देशाची आहे. या काही महत्त्वाच्या स्पर्धा आणि त्याचे विजेते आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण डायरेक्ट यावर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, गोल्डन डो कोणत्या देशाकडून विकसित करण्यात आलेले अंतरिक्ष आधारित मिसाईल सुरक्षा प्रणाली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, अमेरिका. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर अमेरिका या देशाकडून हे विकसित करण्यात आलेलं अंतराळ आधारित मिसाईल सुरक्षा प्रणाली आहे. त्याचं नाव आहे गोल्डन डोम. हे आपल्याला नाव लक्षात ठेवायचं आहे. आणि ही जी काही प्रणाली आहे ती बॅलिस्टिक हायपरसोनिक कक्षीय धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठीची प्रणाली या अमेरिका देशाकडून विकसित करण्यात आलेली आहे. यासाठी अंदाजे खर्च हे $175 अब्ज एवढं येणार आहे. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर कालच्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी आपण घेतल्या होत्या त्याचं क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच कोणत्या शहरातील कर्नाक पुलाचे नाव बदलून सिंदूर पूल असं ठेवण्यात आलेलं आहे? याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, मुंबई या शहरातील जे कर्नाक पूल आहे त्याचं नाव सिंदूर पूल असं करण्यात आलेलं आहे. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेलाच आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की नुकतेच शहरी नक्षलवाद रोखण्यासाठी महाराष्ट्रात कोणते विधेयक पारित करण्यात आले? याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, जनसुरक्षा विधेयक असं त्याचं नाव होतं. त्यानंतरचा प्रश्न होता की नुकतेच कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात महिलांसाठी मोफत बस प्रवासासाठी सहेली कार्ड सुरू करण्यात आले आहेत? याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, दिल्ली. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले होते. याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, डॉक्टर अभिजात शेठ हे नुकतंच राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत. याविषयी सुद्धा आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अभ्यास केलेलाच आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, 2025 सालासाठीचा चिंता रवींद्रन पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, शरण कुमार लिंबाळेत. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्लाने भारतातील पहिले शोरूम कोणत्या शहरात उघडले आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, मुंबई. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, टेनिस समेत सेबर सैन्य अभ्यासाचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, ऑस्ट्रेलिया या देशामध्ये या सैन्य अभ्यासाचं आयोजन हे नुकतंच करण्यात आलेलं आहे. आणि यामध्ये भारताने पहिल्यांदाच सहभाग घेतलेला आहे. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये चर्चा आपण केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, भारतातील पहिला AI कॅम्पस कोठे सुरू केला जाणार आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, आंध्र प्रदेशमधील अमरावती या ठिकाणी हे भारतातलं पहिला AI कॅम्पस सुरू केलं जाणार आहे. त्यानंतर मित्रांनो, काल आपण होमवर्क क्वेश्चन दिला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की नुकतेच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर कोण बनले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले होते आणि बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी याचं उत्तर हे कमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. अतिशय सुंदरपणे डिटेलमध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन. ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर माहिती नाही त्याच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, शुभांशु शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक अर्थात ISS वर जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर बनलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो, आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे, भारतातील पहिला AI जिल्हा कोणता बनला आहे? अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने. ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. बघूया या प्रश्नाचं उत्तर किती विद्यार्थ्यांना माहिती आहे. सर्व विद्यार्थ्यांनी कमीत कमी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. उत्तर चुकलं तरी हरकत नसणार आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रश्नाचं उत्तर हे तुम्हाला सांगणारच आहोत. चला मग थांबूया या ठिकाणी. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला कृपया करून लाईक करा.
चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच लेक्चरच्या मोफत नोट्ससाठी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555 त्याला जॉइन करून घ्या. तसेच इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे स्मार्ट अभ्यास या नावाने, त्याला सुद्धा जॉइन करून घ्या. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी चालू घडामोडीचा महत्त्वपूर्ण कंटेंट आपण टाकत असतो. थांबूया मग, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.